गणेशजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आजच्या या सोहळ्याची आपण सुरुवात करीत आहोत. आदरणीय विजयजी गावंड सर आपण देखील पुढे यायचं आहे. गावंड सर आपण यायचं आहे. आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब आपण देखील दीपपूजन करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. सार्थ संदीप नाईक यांनी देखील इथं दीपपूजन केलेलं आहे. आदरणीय विजय सर गावंड आपण देखील पुढे यायचं आहे. आदरणीय डॉक्टर किरण गावंड सर, आदरणीय सुजाताताई गावंड मॅडम आपण देखील दीपपूजन करण्यासाठी पुढे यायचं आहे. इतर मान्यवरांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हा, बसून घ्या. नाईक साहेब यांचं स्वागत. मी आदरणीय डॉक्टर किरण गावंड सर यांना विनंती करतोय की आपण साहेबांचं इथे सगळ्यांना माझी विनंती की टाळ्यांच्या गजरात आपल्या साहेबांचं आपण इथे स्वागत करूया. रोशनराव या दोघांच्या वतीनं विजय सर यांचं स्वागत करतोय. आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांचं देखील स्वागत. रोशनराव सर आणि केतकी रॉय मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचं देखील इथे स्वागत करायचं आहे. विशेष इथे स्वागत आपण करतोय श्रोत्री ताई ज्या डॉक्टर किरण गावंड सर यांच्या शिक्षिका आहेत त्या तिथेच त्यांचा देखील इथे शब्दसुमनाने आम्ही इथे स्वागत करीत आहोत. वय वर्ष 98 न चुकता नेहमीच डॉक्टर किरण गावंड सर कल्याणी ताई यांना विनंती करतो की आपण श्रोत्री मॅडम यांचं देखील स्वागत करायचं. डॉक्टर किरण गावंड यांचा इथे आपण सन्मान आणि खास करून त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज आपण इथे आयोजित केलेला आहे. काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते इथे संपन्न होत आहे. आणि माझी सगळ्या फोटो घेणाऱ्यांना पण विनंती आहे की आपण ते फोटो घेताना कृपा करून सगळ्यांनी तो पुस्तकाचं आपण व्यवस्थितपणे फोटो सेशन करायचं आहे. आदरणीय लोकनेते नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय या पुस्तकाचं प्रकाशन इथे संपन्न होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण या प्रकाशन सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवूया. हॅलो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आमच्या कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. यानंतर मी विजय सर यांना देखील विनंती करतोय अ लाईफ ऑफ सर्व्हिस अँड लीडरशिप, एक जीवन सेवा आणि नेतृत्व या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन विजय गावंड सर यांच्या हस्ते इथे होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण हा देखील सोहळ्याला सगळेजण साक्षीदार होऊया. लाईफ ऑफ सर्व्हिस अँड लीडरशिप, एक जीवन सेवा आणि नेतृत्व या पुस्तकाचं देखील प्रकाशन विजय गावंड सर यांच्या शुभ हस्ते ते संपन्न होत आहे. जे मागे मान्यवर आहेत त्यांना माझी विनंती आहे की कृपा करून बसण्यासाठी जिथे व्यवस्था आहे आपण कृपा करून बसून घ्यायचं आहे. आपल्या सर्वांचं मी ते स्वागत करीत आहोत. यानंतर एक विशेष सन्मान म्हणजे आज आपले जे सत्कार मूर्ती आहेत, सन्मान मूर्ती आहेत, आज त्यांचं इथे स्वागत करणं हे आपल्या सर्वांचं परम कर्तव्य आहे. आदरणीय डॉक्टर किरण गावंड सर आणि सुजाताताई यांचं, सुजाताताई गावंड या दोघांना देखील मी कृपा करून व्यासपीठावरच थांबायला सांगतोय. या दोघांचं अभिनंदन करण्याचं कारण असं आहे द प्रोग्रेस युनिव्हर्सिटी डेलावेअर USA यांच्याकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही सन्मानित पदवी त्यांना देण्यात आलेली आहे. त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं, भारताच्या वतीनं, आपल्या ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आपण अभिनंदन करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये या दोन्ही दाम्पत्याचं मनापासून आम्ही इथे कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन. आदरणीय लोकनेते
गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते यांचं अभिनंदन इथे संपन्न होत आहे. आज प्रोव्हिन्स युनिव्हर्सिटी डेलावेअर USA यांच्याकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही सन्मानित पदवी प्रदान करण्यात आली आहे डॉक्टर किरण गावंड सर यांना, आणि त्यांचं मनापासून इथे अभिनंदन. सुजाताताई आपलं देखील मनापासून इथे अभिनंदन करतोय. कित्येक वर्षाचे परिश्रम, कित्येक वर्षाचे कष्ट, आणि आज डॉक्टर किरण गावंड सर यांच्या डोळ्यात जे डोळे पाणावलेले आहेत हे आपण सगळेजण पाहतोय. खूप मेहनत करून, त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर संजूजी नाईक साहेब हे देखील डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल डॉक्टर किरण गावंड सर यांचं देखील इथे अभिनंदन करीत आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण किरण गावंड सर यांचं देखील स्वागत. डॉक्टर संजूजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते यांचं अभिनंदन होत आहे. यानंतर आज आदरणीय किरण गावंड सर यांच्याबरोबर कित्येक असे मान्यवर आहेत ज्यांनी खूप अवधी एकत्र पणे त्यांनी निभावलेला आहे. त्यामध्ये काही मी मान्यवरांचे इथे नाव घेईल, ते त्यांचे मनोगत इथे व्यक्त करतील. तर सगळ्यात प्रथम रमेशभाई साऊ यांना बोलवण्याचं मागचं कारण असं आहे की आपल्या काशीबाई गावंड संग्रहालयामध्ये ज्या दुर्मिळ वस्तू आहेत जमा करण्यामध्ये खरंच मोलाचा आणि सिंहाचा वाटा असणारे आमचे रमेशभाई साऊ यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो आणि यांना विनंती करतोय की आपलं मनोगत इथे आपण थोडक्यात व्यक्त करायचं. नमस्कार. किरण गावंड सरांनी आम्हाला इथं मानाने बोलून फार मोठं चांगलं केलं. किरण गावंड हे माझे 20 ते 25 वर्षापासूनचे जुने मित्र आहेत. त्यांनी ही कला जोपासली, त्यांच्याकडनं मला भरपूर शिकायला भेटलं. एकदा ते बोलले, रमेशजी मला म्युझियम खोलायचं आहे, मला काहीतरी अशाच चांगल्या वस्तू द्या की मी डिस्प्ले करू शकतो. बोला साहेब तुम्ही बोलला, तुमचा जे शब्द मी झेलतो, आणि त्याप्रमाणे मी करत गेलो. माझ्या क्लायंटकडनं जे जे वस्तू भेटत गेल्या ते मी त्यांना देत गेलो आणि ते सजवत गेलो. आणि मला पण माहिती नाही पडलं हे स्वप्न कधी साकार झालं. त्या व्यक्तीने माझं एवढं कौतुक केलं की आज मी माझे संबंध त्यांच्याशी फार चांगले आहेत. अशी व्यक्ती भेटणं म्हणजे मोठं भाग्य बोलतो मी. आणि हे ठाण्यामधले माझे फार जुने मित्र आहेत. आणि यांनी एवढी कला जोपासली की संग्रहालय म्हणजे आमच्यासाठी लोकांसाठी एक तऱ्हेचा दवाखाना. तो संग्रहालयात जाताना त्यांचे शस्त्र, त्यांच्या नाण्या, त्यांचे पेंटिंग्स बघूनच म्हणजे 2 तासातसुद्धा पूर्ण होणार नाही. 2 वर्षामध्ये ते 1-2 भेट झालीच पाहिजे तिकडे. अशी ते त्यांचं काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय फार सुंदर आहे. आणि त्यांनी ते असेच पुढे जात जावं हेच माझी शुभेच्छा. त्यांनी इथं बोलून मला माझं अभिनंदन केलं. मी रमेश चंद्रप्रकाश शाहू याच्या वतीने मी त्यांचा मान हे करतो आणि इतर माझे मोजके 2 शब्द समाप्त करतो. नमस्कार. नंतर मी आदरणीय आगरी समाज मंडळ कार्यकारिणीचे सदस्य जे.के. पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करायचं आहे. जे.के. पाटील साहेब आपण यायचं आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्याला अजून साहेबांना देखील आपण यायचं. जे.के. पाटील साहेब यांचं देखील टाळ्यांच्या गजरामध्ये आपण इथे स्वागत करूया. नमस्कार. जिच्या कुशीतनं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या वारसदारानं हे स्वप्न आपल्या खांद्यावर पेललं ते शंभूराजे, आणि ज्या महापुरुषानं हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते शिवाजी महाराज. या तीनही महापुरुषांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी नामदार गणेशजी नाईक सर, वनमंत्री आणि पालकमंत्री पालघर, खासदार डॉक्टर संजीवजी नाईक सर, आमदार संदीपजी नाईक सर, आणि आमचे लाडके आगरी समाज मंडळ ठाणे परिसर या मंडळाचे अध्यक्ष विजयराव गावंड सर,
आगरी समाज मंडळ ठाणे परिसर यांचे कार्यकारी मंडळ हे सतत कार्यरत असतात. त्यांचे सगळे पदाधिकारी, सदस्य आणि बंधू आणि भगिनीनो, असं म्हटलं जातं, अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम मनौषधम अयोग्य पुरुषा नास्ति योजक सत्र दुर्लभः. याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे प्रत्येक भाषेमध्ये मुळाक्षर असतात, ज्याप्रमाणे प्रत्येक झाडाच्या मुळामध्ये काही ना काहीतरी औषधी गुण असतात, त्याचप्रमाणे जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये काहीतरी अद्वितीय गुण असतात. मंडळी, ज्यांची छाती सिंहासारखी आहे, स्नायू पोलादी आहेत, मांसलपेशी लोखंडी आहेत, सागराचा तळ आणि अवकाश भेदून ज्यांना आपली स्वप्न साकार करायची आहेत, अशा सळसळत्या रक्ताच्या, सक्रिय मेंदूची आणि तडफदार हृदयाचे आमचे लाडके किरण गावण सर. उपदेशाचं फळ म्हणून हा मळा आला. आणि म्हणून म्हणतोय, ना कोई भाग्यशाली ना कोई अभागा, ना कोई भाग्यशाली ना कोई अभागा, किस्मत का सूरज चमके उनका जो नींद से जागा. कड़ी मेहनत पक्का इरादा, किस्मत जो अपनाएगा, पग पर पग बिखरे है मोती, पग पग पर बिखरे है मोती, जो खोजेगा वो पाएगा. मौका तो सबको मिलता है, कुछ करते हैं नादानी, जो खोया वो फकीर, पाया उसकी बनी है जिंदगानी, पाया उसकी बनी है जिंदगानी, पाया उसकी बनी है जिंदगानी. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दोस्तों, असफलता हमेशा मिलती है, अनसक्सेसफुल आदमी हमेशा होता है. इसके लिए वो कहते हैं कि असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, एक्सेप्ट. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी है देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन की जागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. गावण सरांच्या संपूर्ण जीवनाची माहिती देणारी एक माझी कविता आहे. आपल्याला जर कविता आवडली तर गावण सरांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून दे. ती कविता त्यांची आहे असं स्वागत करायचं आहे. अवघड अवघड म्हणता म्हणता फुटला यशाचा झरा, अवघड अवघड म्हणता म्हणता फुटला यशाचा घरा, अडचणीवर मात करून सरांना मिळाला साताऱ्यात सातबारा, साताऱ्यात सातबारा. संघर्षातून पुढे जाऊन न थांबता झेलल्या अनेक लाटा, संघर्षातून पुढे जाऊन न थांबता झेलल्या अनेक लाटा, योग्य संसार करून सौ सुजाता सोबत निवडल्या कॉलेजात योग्य वाटा, कॉलेजात योग्य वाटा. सुगंध सारा वाटीत गेले, सुगंध सारा वाटीत गेले, नाही कधी दरवळले. स्वतःहून सांगत नाही मी हे केलंय म्हणून. सुगंध सारा वाटीत गेले, नाही कधी दरवळले, म्हणून संस्कृती जतन करण्या काचीबाई संग्रहालय आले. केला सामना वादळाशी, त्याच्यापासून नाही पळाले, आजीने केला सांभाळ, वडील जरी लवकर देवाला मिळाले. पचवून टाकले स्वतःचे दुःख, नाही ते हळहळले, आले जीवनी सुख नंतर म्हणून नाही ते हुरळले. सुख आलं पण हुरळून गेले नाही. केली सामग्री सर्व प्राचीन वस्तूंची, बनवले संग्रहालय, सर्वांसाठी खुले केले, बोरणे सातारा येथे भव्य आलंय. त्यांना वाटले आपल्या कामावर ठेवत नाही कोणी लक्ष. सर, आपल्याला वाटलं आपल्या कामावर ठेवत नाही कोणी लक्ष, पण मंडळी प्रवेश विद्यापीठ होते नजर ठेवून कामात दक्ष. प्रवेश विद्यापीठ अमेरिका होते नजर ठेवून कामात दक्ष. 9 वर्ष सातत्याने केली रोटरी क्लब डायरेक्टर ही सेवा, म्हणून फ्रँक डेल्विन यांनी दिला बेस्ट सोशल वर्करचा ठेवा, बेस्ट सोशल वर्करचा ठेवा. काशीबाई माधवराव गावण संग्रहालयात आहे प्राचीन सामग्री, म्हणून डेल्वेर अमेरिकेने दिली 70व्या वर्षी PhD ही डिग्री, 70व्या वर्षी PhD ही डिग्री. गेली 35 वर्ष सेवा केली, नाही केली जीवाची पर्वा. गेली 35 वर्ष सेवा केली, नाही केली जीवाची पर्वा. एड्सच्या विळख्यात पुस्तक लिहून दिल्या एड्सग्रस्तांना दुवा, दिल्या एड्सग्रस्तांना दुवा. सगळे म्हणतात साताऱ्यात मिळतो स्वादिष्ट कंदी पेढा, सगळे म्हणतात साताऱ्यात मिळतो स्वादिष्ट कंदीपडा. सुधाता वहिनीने गावण सरांच्या कार्यात नाही घेतला कधीच आढा वेळा, नाही घेतला कधीच आढा वेळा. मुली केतकी आणि कल्याणी, मुली केतकी आणि कल्याणी यांनी दिली सुखी जीवनाची साथ. जावई नाईक व राय कुटुंबियांनी दिली हसत हसत त्यांना दाद, दिली हसत हसत त्यांना दाद. आई सुनंदा
वडील राम यांनाही होती समाजसेवेची आवड. आई सुनंदा आणि वडील राम यांनाही होती समाजसेवेची आवड. म्हणून आजी काशीबाई यांनी केली किरणगावची निवड, किरणगावांची निवड. ते म्हणतात, किरण गावण सर म्हणतात, हो मला अभिमान आहे गावण असण्याचा, हो मला अभिमान आहे, गर्व आहे गावण असल्याचा, कारण मनी ठेवतो सदा विचार सकारवादाचा, कारण मनी ठेवतो सदा विचार सकारवादाचा. गावण घराण्याची किरण गावण यांनी राखली शान. गावण घराण्याची किरण गावण सरांनी राखली शान. आगरी समाज मंडळ ठेवतो त्यांच्या कार्यामुळे उंच मान, त्यांच्या कार्यामुळे उंच मान. वनमंत्री नाईक साहेब व त्यांचे सुपुत्र यांना करतो आवाहन. वनमंत्री नाईक साहेब आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र यांना करतो आवाहन. हा जगन्नाथ भाऊ किरण गावण सरांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी द्यावे पद्मश्रीसाठी नाव, द्यावे पद्मश्रीसाठी नाव. आता आपण काशीबाई माधवराव गावण पुस्तकाचे केले प्रकाशन. सर्व मान्यवरांना विनंती करून संपवतो माझे भाषण, संपवतो माझे भाषण, संपवते माझे भाषण. JK यांच्या आम्ही ठणठणीत अशा भाषणाने सर्व लोक अगदी प्रभावित झालेले आहेत. आणि आता मला बोलायचं आहे थोडंसं आमच्या गावण फॅमिलीबद्दल. आम्ही मुळात शिवडीचे, म्हणजे आम्ही मुंबईकर, पण नंतर शिवडी हे गाव जेव्हा इंग्रजांनी काय ताब्यात घेतलं त्यावेळेला आम्ही ठाण्यामध्ये आलो. आणि ठाण्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी जमिनी वगैरे घेऊन त्या ठिकाणी शेतीवाडी करू लागलो. त्याच्यात मुख्य म्हणजे फुलबागा आणि इतर अशा ह्याच्यामध्ये आम्ही सारेजण होतो. आम्हाला आमच्या आजोबांनी म्हणजे काशीनाथजी गावण यांनी अशी त्यांनी अशी शिकवण दिली की कधी खोटं बोलायचं नाही, कोणाशी वाईट मार्गाने जायचं नाही आणि सतत चांगल्या गोष्टी कराव्यात. उदारमताने आपण जे कमावलं असेल त्यातलं धन तुम्ही गरिबांना द्यावं, शिक्षणाला द्यावं, अशी त्यांची सतत विनंती असेल. त्यांनी आमच्या आजोबांनी ठाण्यामध्ये आणि ठाण्याबाहेर बऱ्याचशा जमिनी अशा घ्यायचे आणि नंतर मग ते थोडी ते 1-2 आणि किंमत जास्त वाढली की ती विकायची. अशा प्रकारे त्यांनी काशीनाथजी गावण आमचे आजोबा यांनी या ठिकाणी आमच्या ठाण्यामध्ये जवळजवळ 1/3 जमीन आमची काशीनाथ गावण यांनी जमवली होती. नंतर मग वाटणी झाली आणि वाटणीमध्ये मग प्रत्येकाला त्याच्या जमिनी आल्या. त्याने त्या ठिकाणी शेती केली, फुलबाग बसवली. आणि त्यावेळेला माधवरावजी गावण किरणचे आजोबा यांनी तिकडे एक जमीन त्यांना मिळाली, त्या ठिकाणी त्यांनी बाग वगैरे केली, चांगली बाग केली. त्याच्या बाजूला आमची जमीन होती, तिकडे गोविंदराव काशीनाथजी गावण यांनी बाग केली. तुमच्या भांडुपला किसनराव गावण यांनी तिकडे बाग केली. नंतर शिवाजीराव गावण यांनी मॉडेलला बोलन मिलच्या बाजूला जमीन तिकडे त्यांनी बाग केली. अशा प्रकारे प्रत्येकाने बागा केल्या आणि जमिनी सुशोभित केल्या. असे हे आमचे गावण फॅमिलीचे. पण काशीबाई गावण म्हणजे आमच्या काकी ह्या आमच्या वडिलांना फार मानित असत. लहानपणापासून त्यांच्याबद्दल त्यांना प्रेम वाटायचे. एकदा म्हणजे रात्री
आजोबा घरी आले आणि विचारलं का गोविंदराव कुठे आहेत? तर त्याने म्हटलं झोपलेत म्हणून. अरे ते आत्ता एवढ्या वेळपर्यंत का झोपले? तर त्यातली खरी गोष्ट अशी होती की रात्रीच्या वेळेला जेव्हा बाबा नसायचे घरात आजोबा, त्यावेळेला ते बंदूक घेऊन, ते आणि डॉक्टर चिपकर बंदूक घेऊन कळव्याच्या जंगलामध्ये शिकारीला जात आणि तिकडे 12-12 वाजेपर्यंत पाठीला पाठ लावून बसत. अशा प्रकारचे नंतर घरी यायचे आणि मग झोपायचे. आणि त्या झोपण्याची त्यांना बरोबर ही मिळाली, शिक्षा मिळाली. आणि SSCच्या परीक्षेमध्ये त्यावेळेला मॅट्रिक होती, मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये ते नापास झाले. आता काय करायचं, नापास लोकांना तोंड कसं दाखवायचं, म्हणून ते कळव्याच्या पुलावर जाऊन बसले तिकडे. आणि तिकडे मग नंतर दुपारची भूक लागली तशी मग बाजूला एका झोपडपट्टीमधनं अंडी घेतली, ती उकडून खाल्ली. आणि मग नंतर संध्याकाळी घरी आले. लोकांना वाटलं अरे किती यांना दुःख झालं बघा, आले इकडे. तर त्यानंतर त्यांना बरंचसं जाणीव झाली या आपण शिकलो नाही म्हणून. परंतु त्या जाणीवीतून त्यांनी एक धडा घेतला का आपण काय ना काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यांनी नौपाडीची बाग अशी काही फुलवली का तिकडे काहीच कमी नव्हतं. त्यानंतर किसनजी गावण हे देखील तसेच दानशूर होते. आमचे फुलबागवान संघामध्ये जुनी फुलगल्ली होती, त्या ठिकाणी लोक त्या आमच्या फुलवाल्यांना बसू देत नव्हते. तेव्हा त्यांनी स्वतःच्या कष्टाने तिकडे बाजूला नवीन फुलगल्ली तयार केली, एक बिल्डिंग घेतली आणि त्या ठिकाणी लोकांना त्याने आश्रय, फुलबागवाल्यांना आश्रय दिला आणि त्यांचा धंदा फुलवला. असे आमचे काका एक सगळे मोठ्या प्रयत्नाने सगळ्यांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असत. असे आमची गावण फॅमिली, काशीताई यांनी बराच भाग घेतला. ते नंतर शेवटी आमच्या बंगल्याच्या खाली तिकडे बाजूला राहायला आले. नेहमी आमच्या घरी वर येत. घरी आल्यानंतर त्यांना एक माहेरपण आल्याचं समाधान लाभत असे. काशीनाथ काकी या आम्हाला नेहमी अगदी उच्चस्थानी होत्या आणि त्यांनी केलेले हे पुढचं कार्य जे किरण गावण यांनी पुढे चालवलं आणि साताऱ्याला त्या ठिकाणी जमीन घेऊन तिकडे काशीबाई माधवराव गावण संग्रहालय तिने तयार केलं. आणि त्याच्या ह्या कार्याला सर्व ठिकाणून प्रशंसा मिळाली आणि बाहेरच्या त्या युनिव्हर्सिटीने त्याची नोंद घेतली आणि त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. मी किरणला मनापासून त्याचं अभिनंदन करतोय, कारण PhD मिळवणं तेवढं काही सोपं नाही आहे. मी देखील MSc केल्यानंतर PhD करणार होतो, परंतु वडिलांची डोळे गेल्यामुळे आणि मेजर गावण हे बाहेर आर्मीमध्ये असल्यामुळे मग माझ्याकडे ती जबाबदारी आली आणि मी PhD करण्याचं माझं स्वप्न बाजूला ठेवलं आणि मी देखील उत्तम प्रकारे शेती केली. मी आपल्या इकडे उपस्थित आलेले आमचे नामदार गणेशजी नाईक, संजीवजी नाईक आणि संदीप नाईक
या तिघांचे पण मी आभार मानतोय की गावंडांच्या हाकेला ओ देऊन आपण सारे इकडे आलात, त्याबद्दल गावंड फॅमिलीच्या तर्फे मी तुम्हा सर्वांचे आभार मानतोय. आणि माझे 2 शब्द तुटके मटके, कारण त्याच्या आधी जे गेले होते जे पाटील जोरजोरात बोलून गेले होते, मला तेवढं काय बोलता येत नाही, परंतु ते झालं, उत्तम झालं आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर होईल अजून याची मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आजचे जे सत्कार मूर्ती आहेत ज्यांचं आपण अभिनंदन करणार आहोत ते आदरणीय डॉक्टर किरण गावंड सर आपले अनुभव आणि आपले मनोगत इथे व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठाच्या ठिकाणी इथे उपस्थित व्हायच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण इथे स्वागत करूया. नमस्कार. आजचे प्रमुख पाहुणे गणेशजी नाईक साहेब, वनमंत्री, संजीवजी नाईक, संदीपजी नाईक, आमचे काका विजयराव गावंड आणि सर्व मान्यवर, इथे तुम्ही आलेले सर्व गावंड घराण्यातले सर्व लोक, नाईक परिवारातले लोक आणि राय परिवारातले सगळे लोक, सर्व आलेले पाहुणे, सगळ्यांचं मी प्रथम स्वागत करतो. मला बोलण्याला तसं फारसं काय ठेवलं नाही, कारण जे पाटील यांनी बरंचसं सांगून टाकलं. मला माहीत नव्हतं तेही त्यांनी सांगितलं, पण मनोगत व्यक्त करायचं सांगितल्यानंतर ज्या गोष्टी नाही आल्या माहिती त्याच्याबद्दल मला थोडं बोलायला पाहिजे. सगळ्यात प्रथम माझे परमेश्वराला आभार मानतो की माझा जन्म या गावंड घराण्यात झाला हे माझं भाग्य. जर मी दुसरीकडे कुठे असतो, जन्म झाला असता तर मी इकडे नसतो उभा. तर हे पहिलं भाग्य. आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडतात, या म्युझियम बनला किंवा आश्रम बनला किंवा ही इकडे हे तुम्हाला दिसते हे प्रॉपर्टी इकडे ही जी बनली, हे रेस्टॉरंट, हे हॉटेल बनलं इकडे, या सगळ्या गोष्टी या नैसर्गिकपणे घडलेल्या गोष्टी आहेत. त्यासाठी काही करायला नाही लागलं. हे सगळं आशीर्वाद असतात. तुम्ही जे काही चांगलं काम करत राहा आणि चांगल्या मनाने राहाल तर तुम्हाला जे आशीर्वाद मिळतात त्याच्यामुळे तुमचं आपोआप सगळं घडत असतं, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. लोक म्हणतात काय तू भाग्यवान आहेस, तुला सगळं मिळते, आणि हे असं नाही आहे. मी भाग्यवान आहेच, पण सहजासहजी नाही मिळत. तुमच्या मागे आशीर्वाद, आमचे जे दादाजी त्यांचे आशीर्वाद खूप आहेत आणि त्याची वेळोवेळी मला जाणीव होते. हेही ध्यानात ठेवा, मला त्याची जाणीव होते. म्युझियम बनला एवढा मोठा, माझं काही त्याच्यामध्ये बनवायचं हे नव्हतं, पण मला नेहमी असं टोचणी लागायची की एवढं सामान माझ्या घरामध्ये होतं. माळ्यावरती गच्चीवरती गोणी गोणी भरून नाणी, हंडे हंडे भरून नाण्यात ठेवलं होतं. पण हे कुठेतरी लोकांसाठी समोर यावं अशी नेहमीच इच्छा होती. आणि मी नेहमी दादाजींना विचारतो, दादाजी काय करायचं आहे, हे लॉक करून ठेवण्याची वस्तू नाही आहे. नाही, ते होईल, बरोबर होईल. आणि त्याप्रमाणे त्यांनी दृष्टांत दिला आणि तो म्युझियम तिकडे तयार झाला. मी काही करायला लागलं नाही, मला आपोआप त्यांनी मला जागा, त्याचं ॲल्युएशन, म्युझियमचं नाव सगळंच दाखवलं आणि फक्त त्याप्रमाणे मी बांधलं, ते बनवलं. विशेष काही करावं लागलं नाही मला. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे सगळं माझ्याकडे आलं आहे. बघा, आता नियतीचा खेळ मी म्हणतो याला, की हे सगळं माझ्याचकडे आलं. एवढं मोठं गावंड घराणं, पण हे सगळं फिरून फिरून सगळं माझ्याकडे आलं. म्हणजे माझ्या आजीकडे आलं, आजीकडून माझ्या आईकडे आलं, तिने ते सगळं सांभाळून ठेवलं. नंतर माझ्या पत्नीकडे आलं, तिने त्याचं सगळं सांभाळ केला. आणि म्हणून आज हे म्युझियम बनलं आणि लोकांना आज बघता येते. रोजची शेकडो लोक तिकडे येत आहेत, तो म्युझियम बघतायत, त्याचा आनंद घेत आहेत. आणि मग त्यांना समजतं की 100 वर्षापूर्वी आपला देश, आपले कारागीर किती प्रगत होते. नंतर ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी सगळं आपलं बंदच केलं. परंतु हे आता लोकांना कळते, सगळं लोक त्याचा अभ्यास करत आहेत, त्याची मजा घेत आहेत. आणि हे पुस्तक जे मी लिहिले, हे पुस्तक पण ह्याच्याकडेच लिहिले की माझ्यानंतर येणाऱ्या पुढल्या पिढ्यांना याबाबत सगळी माहिती असावी, म्हणून हे पुस्तक बनवून ठेवलं. की आता हे पुस्तक वाचल्यानंतर इथे आलेल्या तिन्ही परिवारातल्या सगळ्या प्रत्येकाने
हे एक एक पुस्तक आपल्याला घेऊन जायचे भेट म्हणून. मला ते तुम्हाला भेट द्यायचे सगळ्यांना. कारण का तर घरोघरी आपलं हे राहिलं पाहिजे पुस्तक आणि गावण घराण्याचा वारसा कसा होता हे तुम्हाला कळावं. आपला म्युझियम काय कसा आहे त्यात काय. मला खेद वाटतो मधून कधी कधी मला की अजून गावण घराण्यातल्या 50% लोकांनी हा म्युझियम बघितलेला नाही. ही खेदाची गोष्ट आहे. तर जे कोण राहिले ज्यांनी बघितलेला नाही त्यांनी ताबडतोब सहलीचं आयोजन करा आणि पहिला म्युझियम आपला आश्रम काय आहे कसा आहे तो जरूर बघून या. तेव्हा मला बरं वाटेल की हां माझ्या कुटुंबियांनी सगळं बघितलं. हे ध्यानात ठेवा, माझं आव्हान आहे सगळ्यांना हे. आता बरेचसे लोक मी विचारतात हे डॉक्टरेट कशी काय आली तुझ्याकडे. ही सहज नाही आली माझ्याकडे. याचा मुहूर्त सुरुवात हे आपल्या अरुणोदय विद्यापीठ आसाम यांनी याची सुरुवात केली. अरुणोदय विद्यापीठाचे स्टाफ महाबळेश्वरला फिरायला आला होता आणि त्यांना कोणीतरी सांगितलं इकडे फार सुंदर म्युझियम आहे तुम्ही जाता जाता बघा. मग ती सगळी टीम म्युझियम बघायला आली. ते बोलले आम्हाला 15-20 मिनिटात बघून जायचे, लवकर आम्हाला मुंबईला पोचायचे. म्युझियममध्ये शिरले, 2 तासांनी बाहेर निघाले. त्यांनी सगळं रेकॉर्डिंग केलं, सगळे फोटो काढले, माझी सगळी माहिती जमा केली. मग त्यांनी आश्रम बघितला, आश्रमात काय करतो, काय कामं होतात, कशी लोकांची सेवा होते, विद्यार्थ्यांची सेवा कशी करतो आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुली 5 किलोमीटरपेक्षा लांबून चालत येतात त्या मुलींना आपण एक सायकल देतो शाळेत त्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून. अर्थात हा जो प्रोजेक्ट आहे हा सुजाता मॅडमचा आहे. त्यांना मी त्यांच्याकडे नेहमी धन्यवाद देत असतो. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला आणि मग 5-6 दिवसांनी ते माझ्या घरी आले आणि त्यांनी सगळं माझी फाईल तयार केली. त्यांच्या विद्यापीठाने ती पास केली. पण जे गव्हर्नरकडे जेव्हा अप्रूव्हला गेली तेव्हा गव्हर्नर बोलले नाही रिजेक्ट, तुम्हाला नाही देता येणार कारण तुमच्या विद्यापीठाला फक्त 15 वर्ष झालीत. त्याआधी 25 वर्ष पूर्ण व्हायला लागतं विद्यापीठाला, तेच डॉक्टरेट देऊ शकतात. मग त्यांचे जे को पार्टनर जे होते प्रोवेस विद्यापीठ अमेरिकेची, त्यांना त्यांनी ते सगळं माझं बाळ पाठवून दिलं. त्यांनी त्याचा स्टडी केला, पुन्हा रिचेक केलं. तुम्हाला गंमत सांगतो, त्यांचे फोन यायचे अमेरिकेहून इंटरव्ह्यू घेण्यासाठी, मला माहिती विचारण्यासाठी. 2-2 तास मी बोलायचो. पहिला ते काय बोलतात हे मला कळायचंच नाही. अमेरिकन एक वेगळेच त्यांचे बोलण्याची पद्धत असते, आपल्याला पटकन कळत नाही. जरा शांतपणे थोडा वेळ ऐकल्यानंतर ते कळतं की हा ते काय बोलत आहेत. पण ते झालं, त्यांच्या चान्सलरने त्याच्यावर सह्या झाल्या आणि मला डिग्री देण्यासाठी ही डॉक्टरेटची त्याचे जे कुलपती होते प्रोवेस विद्यापीठाचे ते खास अमेरिकेहून दिल्लीला आले आणि त्यांनी मला ती त्यांच्या हस्ते, तिकडे फोटो आहे बघा, त्यांच्या हस्ते त्यांनी मला ही डिग्री तिकडे दिली. मला खूप आनंद झाला की पहिलं कनेक्शन अमेरिकेचं तिकडून आली मला. बेस्ट सोशल वर्करचं फ्रँक डेल्विननी पाठवलं माझ्या एड्सच्या पुस्तकाबद्दल. आणि नंतर ही दुसरी, ती पण अमेरिकेवरून, काहीतरी गावण घराण्याचं आणि अमेरिकेचं काहीतरी आहे संबंध. कारण दादाजी अमेरिकेतच गेले, पहिला 14 वेळेला अमेरिकेत गेले आणि आपल्या भारतीय अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी तिकडे केला. दादाजींची 10 पुस्तकं अमेरिकेमध्ये प्रिंट झाली आणि पब्लिश झाली. आजही दादाजींची पुस्तकं अमेरिकेत जोरदार चाललेली आहेत. त्यांचे दादा सेंटर म्हणून त्याची विक्री चालते. तर हे सगळा संबंध अमेरिकेशी आपला काहीतरी आहे गावण घराण्याशी, तो असाच चालू राहील असं मला वाटते. आता हे विद्यापीठ नुसतं थांबलं नाही एवढंच करून मला डिग्री देऊन. त्यांना माझं जीवन कहाणी जेव्हा त्यांनी बघितली, त्यांना खूप असा माणूस असू शकतो 35 वर्ष आज सेवा करतो आणि पगारच घेत नाही आणि स्वतःच्या याच्यावरती हिमतीवर एवढा म्युझियम बनवला आहे. त्या म्युझियमचे त्यांनी बघितलं, आश्रम चालवतोय आणि लोकांसाठी काम करतो. त्यांनी माझ्या जीवन कहाणीवर एक पुस्तक लिहिलं, ते छापलं आणि त्या कार्यक्रमात त्यांनी ते प्रसिद्ध केलं आणि त्यांनी मला ती भेट दिलं. तुम्हाला ते पुस्तक बघायला मिळेल इकडे. म्हणजे गावंडाने आता त्याचं हे केलं, प्रकाशन केलं. खूप बघण्यासारखं आहे. माझ्याकडे जास्त प्रती नाही आहेत, 30-40 प्रती आहेत, पण तुम्ही जरूर बघू शकता. अगदी कुणाला हवं असेल तर जरूर ते घेऊ शकता. ते असं मला त्यांनी काही विकत दिलं नाही, मीही ते विकणार नाही कधीच. तर अशा प्रकारे हे सगळं चालू असतं. ही सगळी किमया मी समजतो. हे सगळं
कसं होतं काय मी कधी बोलत नाही किंवा मला कधी ह्याच्यावरती सुचत नाही, पण मी त्याचा विचार करत असतो आणि माझ्या लेक्चर्समध्ये मी त्याचा उल्लेख करत असतो. माझे आता यूट्यूबवर 10 भाग आलेले आहेत. यशस्वी जीवनाचा मार्ग 1 ते 10 भाग आलेले आहेत. ते एवढे चालू आहेत, आता चालले सगळीकडे आणि लोक त्याचा फायदा घेत आहेत. म्हणजे अरे हे आम्हाला करायला पाहिजे, आम्हाला असं वागायला पाहिजे, हे असं आम्हाला करायला पाहिजे. त्या 10ही भागात जे माझे लेक्चर आहेत ती सगळी माझ्या जीवनावर आधारित आहेत. मी जे जे काम केलं, जिथे जिथे मी गेलो, म्हणजे अशा ठिकाणी की कोणी जाऊ शकत नाही. अंदमान निकोबारला सुनामी आली तेव्हा मी तिकडे पहिलं फ्लाईट मी 100 कमांडो घेऊन तिकडे उतरलो. तिथे खायला काही नव्हतं, राहायला काही नाही, प्यायला पाणी नाही, सगळं विषारी झालं होतं. पण त्याच्यातनं आम्ही फक्त नारळाचं खोबरं आणि नारळाचं पाणी पिऊन आम्ही दिवस काढले आणि काम केलं. कित्येक लोक झाडावर चढून बसले होते, 8-8, 10-10 दिवस वरती बसले होते. आम्ही गेलो खाली या तरी यायला तयार नाहीत, इतकी भीती त्यांच्या डोक्यात होती. पण ते केलं, काम केलं. 1 महिनाभर काम करून आम्ही परत आलो. जेव्हा भुजला भूकंप झाला तेव्हा असंच शॉर्ट नोटीस 2 तासाची नोटीस मिळाली मला, बॅग भरा आणि ताबडतोब एअरपोर्टला या. तसेच बसलो एअरपोर्टला. त्यांनी सांगितलं की नाही विमान नाही उतरणार तिकडे, या तुम्हाला 2 बस दिलेत, बसमध्ये बसा. बसमध्ये बसून आम्ही निघालो. रात्री तिकडे पोचलो बचाऊच्या नाक्यावर. प्रचंड थंडी, टेंट मारले आणि तिथे राहिलो आम्ही 1 महिना. कित्येक मुलांच्या बॉड्या, म्हातारे, सिनियर सिटीजन, लेडीज, कोणी हातच लावून नव्हता, जशा पडल्या तशाच पडलेल्या होत्या. 2-2, 3-3 दिवस. 3ऱ्या दिवशी आम्ही तिकडे पोचलो. पण त्यांना सगळं आम्ही पंचनामा करून डिस्पोज केलं आणि ते खूप समाधान वाटलं त्या कामाचं मला त्यावेळेला. आणि आत्ता जेव्हा मी भुजला गेलो तिथे आपल्या मोदीजींनी एक सुंदर असा म्युझियम बनवला आहे, जबरदस्त, प्रत्येकाने बघायला पाहिजे असा म्युझियम आहे. त्याच्यातल्या 7 माळ्याचा म्युझियम आहे. 5व्या माळ्यावरती भुजचे सगळे फोटो लावलेले आहेत. भुजला भूकंप झाला कसे लोक आले, कुठून कुठून, त्यांनी कशी मदत केली, ते फोटो मी बघत होते. बघता बघता मला एवढं त्याच्यात मी गुंतून गेलो त्या फोटोमध्ये. तेवढ्यात सुजातानी त्यांच्या ऑर्गनायझरनं सांगितलं की अहो हे फोटोमध्ये तुम्ही बघताय ना, हा माणूस प्रत्यक्ष तिकडे होता आणि ह्यांनी ते सगळं काम करत होता तिकडे. त्यांनी मला नेलं बाजूला हॉलमध्ये आणि माझं एक लेक्चर दिलं. मी 2-3 शब्द बोललो आणि नंतर माझ्या तोंडातून शब्दच येत नव्हते, माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मग त्यावेळेला मला काही वाटलं नाही, पण ते फोटो बघून जेव्हा बोलायला लागलो तर मी बोलूच शकलो नाही. माझं तोंड, गळा एकदम बंद. मी त्यांना सॉरी म्हटलं नाही मला बोलता येत. तेव्हा मला काय वाटलं नाही, मी बॉड्या उचलल्या. पण आज मला ते फोटो बघून माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. हे जे कामं असतात ना, ती कशी घडतात माणसाच्या हातून आणि त्याचं फळ मी कधी अपेक्षेने केलं होतं. कुठचीच फळाच्या अपेक्षेने कामं नाही केली, पण मला एवढी फळं मिळाली तिकडून. ज्या वेळेला मी अंदमान निकोबार आम्ही एअरपोर्टनी आम्हाला वायुदलाने स्पेशल विमान दिलं, RL-78, 2 मजली विमान मोठं गजराज. आणि मुंबई विमानतळावर आम्ही उतरलो. उतरल्या आम्ही जेव्हा आलो, स्वागत करायला आमचे CP कमिशनर तिकडे उभे होते. उतरल्यावर त्यांनी मला एक स्टार लावला खांद्यावर, 3रा स्टार लावला आणि मला मेडल लावलं. अरे मला एकदम आनंद झाला, अरे हे काय, बापरे. तसंच बजावून भुजवरनं जेव्हा आलो, आमची बस आल्या, इथे कलेक्टर साहेब उभे होते ठाण्याचे. उतरल्याबरोबर त्यांनी मला पहिला एक मेडल लावलं, हे घ्या, तुम्ही एवढं काम करून आले, कसे तिकडे माणसं. म्हणजे आपण म्हणतो की आपण काय काम करतो, कोणी बघत नाही आपल्याला, काय असं काही नसतं. लोक तुम्हाला ऑब्झर्व करत असतात. तुम्ही इमानदारीने चांगलं काम करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. अपेक्षा नाही करायची, पण ते मिळणारच अशी मला आता खात्री झाली. ठीक आहे, जास्त वेळ बोललो का मी? तर मी एवढंच तुम्हाला सांगतो, धन्यवाद. तुम्ही सगळे माझ्या प्रेमाखातर इथे आलात. सर्व मंडळींना माझा पुन्हा धन्यवाद. जय हिंद, जय हिंद. सगळ्यांना माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याचं आपण कौतुक करूया. मनापासून धन्यवाद. डॉक्टर किरणराम गावण सर यांचा सन्मान आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब इथे उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण आम्हाला इथे मार्गदर्शन करायचं. टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. भारत माता की वंदे.
दादाजी गावंड फाउंडेशन ट्रस्ट, काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय या पुस्तकाचं प्रकाशन 16 या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. डॉक्टर किरणराम गावंड यांना डॉक्टरेट मिळाली. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी प्रदान केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याचा हा सोहळा आहे. या प्रसंगी उपस्थित नवी मुंबईचे प्रथम महापौर आणि नवी मुंबईतून प्रथम झालेले खासदार श्री संजीव नाईक, ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीपजी नाईक, श्री डॉक्टर किरण गावंड अध्यक्ष, दादाजी गावंड फाउंडेशन ट्रस्ट, सौ सुजाता किरण गावंड, श्री विजयराव गावंड, श्री रमेशभाई साहू, श्री जी के पाटील आगरे समाज मंडल कार्यकारी सदस्य, श्री सुधीर गावंड, श्री संकल्प नाईक आणि निवेदक किशोर मोरे आणि किरण गावंड आणि गावंड कुटुंबाच्या प्रेमापोटी जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनी. किरण गावंड ही व्यक्ती आणि वल्ली या सदरामध्ये बोलणार हे व्यक्तिमत्व आहे. एरवी किरण गावंड हे अबोल, कधी स्वतःची महती किंवा स्वतःचं गुणगान किंवा स्वतःचं कर्तृत्व न सांगणारी. त्यांनी मगाशी त्यांच्या वक्तव्यात म्हटलं की ही सगळी किमिया जी आहे ती दादाजी गावंडाच्या आशीर्वादाची आहे. आता खरं म्हणजे आम्ही सोयरे, परंतु गावंड कुटुंब हे आगरी समाजातलं नावाजलेल्या कुटुंबांपैकी म्हणून त्यांची गणना झाली. म्हणजे मगाशी त्याने शिवडी ब्रिटिशांनी ती जागा घेतली, नंतर ते काही चेंबूरला आले, काही मुलुंडला आले, काही ठाण्याला आले, बरोबर आहे ना विजयराव? तर अशा प्रकारे ज्यांना इतिहास आहे, भूगोल आहे, असे गावंड कुटुंब स्वकष्टानं स्वाभिमानानं, मगाशी विजय गावंड यांच्या वक्तव्यात स्वती बाब आली की दुसऱ्याला मदत करावी, दान धर्म करावा आणि त्याच्यातून जनाचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपला जीवनाचा मार्ग पुढे पुढे सरकावा. किरण गावंडांनी सांगितलं की साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी ते संग्रहालय निर्माण झालं. माझ्या दृष्टिकोनातून भारतामध्ये खाजगी संग्रहालयामध्ये हा एकमेव उत्कृष्ट संग्रहालय आहे असं माझं मत. मी पण बऱ्याच ठिकाणी भटकलोय. राजे राजवाड्यांच्या घरी त्यांचे राजवाडेच होते, मग त्यांच्याकडे संग्रहालय निर्माण झाले. परंतु ज्याला तशा प्रकारचा इतिहास नसताना ऐतिहासिक आठवणी ठेवणाऱ्या गोष्टीचं संग्रहालय निर्माण करणं हे सगळ्यांच्याच हातातून होऊ शकत नाही. त्याच्यानंतर तिथे आश्रमामधून जनतेला मार्गदर्शन, गोरगरीब लोकांना मदत आणि ज्या एकूण सगळ्या गोष्टींनी प्रभावित होऊन अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट दिली, त्यामध्ये एड्स, जी लोक अशा प्रकारच्या व्याधीनं ग्रस्त असतात अशा लोकांची सेवा करण्याची धारणा किरण गावंड आणि त्यांच्या धर्मपत्नीनं त्या ठिकाणी पुढे सुरू ठेवली. तो त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा तो सन्मान आहे. इतिहास अशा लोकांची आठवण ठेवतं की जे स्वतःसाठी जगताना स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी जगतात. मी ज्या दिवशी त्या संग्रहालयाचं उद्घाटन झालं त्यावेळेला साताऱ्याच्या गादीचे शिवेंद्रराजे भोसले आले होते आणि इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे. आता त्याच्यानंतर दुसरे सरदार साताऱ्याचे
राजे उदयनराजे बोलले नाही साहेब मला नाही द्यायला बोलवलं. तर म्हणलं आता पुढच्या वेळेला तुम्हाला बोलवलं. आता किरणजी गावंड आता एक दिवशी त्याने मला बोलले तर मला यायचंय. आता एक दिवशी कार्यक्रम परत करा एकदा, म्हणजे साताऱ्याचा एक भोसले आले तर दुसरे भोसले पण यायला पाहिजे. आणि निश्चितपणे त्याने एक आनंद व्यक्त केला की आम्ही राजघराण्यातले असून सुद्धा आम्ही जितक्या गोष्टी जतन नाही केल्या किंवा आपुलकीनं, तितक्या आपुलकीनं या ठिकाणी किरण गावंड आणि गावंड कुटुंबियांनी केलं. अशा प्रकारची त्रयस्थ लोकांच्या मधून असलेल्या चांगल्या गुणांची तारीफ किंवा एकूण ज्याला आपण म्हणतो की गुणांचं वैशिष्ट्य गौरव करणं हे सगळ्यांच्या नशिबात नाही मिळत. खरं म्हणजे जीवन जगताना जीवन काय समजून जगावं. ज्या लोकांना जीवन जगताना जीवन समजून जे जगत नाहीत ती लोक जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये दुःखी असतात किंवा जीवन जगताना आम्ही नीट जगलो नाही याचा त्यांना पश्चाताप होत असतो. मी नेहमी माझ्या मित्रांना सांगतो की समवन मस्ट अंडरस्टँड व्हॉट इज मिनिंग ऑफ लाईफ. जीवनाचा अर्थ काय समजून घ्या. जीवन बालपण, तारुण्य, प्रौढत्व, ज्येष्ठत्व ह्या जीवनाचा सगळ्यांना निरोप घ्यायचा असतोच. देवादिकांना त्याच्यापासून मुक्ती मिळाली नाही. मी नेहमीच सांगतो की देवांचा अवतार म्हणजे काय, हे ड्युरेशन बिटवीन बर्थ अँड डेथ, जन्म आणि मृत्यूमधलं जे अंतर त्यालाच अवतार म्हटलं जातं. ज्या ज्या लोकांनी सत्कर्म केले त्यांची आठवण जगाच्या नेहमीच स्मृतीमध्ये आहे. दुष्कर्म करण्याची आठवण येत नाही असं नाही, परंतु ते वाईट अर्थाने येतात. आणि म्हणून किरण गावंड, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुली, आता पर्यायाने त्यांचे दोन्ही जावई राय कुटुंबाने, तर नाईक कुटुंबाला सुद्धा त्या म्हणजे क्रेडिट मिळते थोडीफार. तर आमची कल्याणी त्यांची कन्या असल्या कारणानं, म्हणजे किरण गावंडांच्या दोन मुली नाहीत, ही तशी बघायला ते दोन्ही मुलंच आहेत. हा 4 झाले. तर या अशा प्रकारचे स्वतः जीवन जगताना दुसऱ्याला आनंद देण्याची धारणा ठेवणारे जी जगात लोक असतात त्याचं अनुकरण लोक करत असतात. किरण गावंड व्याईच्या पेक्षा किरण गावंड एक मित्र म्हणून आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे त्याचा अभिमान वाटतो. जातीचं मोठेपणा सगळे सांगतात, परंतु जातीच्या मध्ये असताना जातीतील मातीचं वैशिष्ट्य मोठं करण्याची धारणा मनामध्ये ठेवणारे लोक निश्चितपणे समाजाला आपले वाटत असतात. आणि किरण गावंड इज वन ऑफ देम. त्या ज्यांचं लोकांना कौतुक वाटतं, अभिमान वाटतो, त्याच्यातले किरण गावंड, ज्याने म्हणजे 35 वर्ष जनसेवा केली. 1 रुपया पण नाही घेता ना. मुंबईला एक पोलीस कमिशनर ते नवी आले होते, जावेद अहमद, 1 रुपया फक्त घ्यायचे. चांगला माणूस. तर अशा ह्या ज्याला डिझास्टर होतं, आपद येतो, त्याला सुनामी होतो, भूकंप होतो, ज्याला महापूर होतो, अशा वेळेला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांच्या जीवनाच्या रक्षणाकरता जे लोक जात असतात त्यांना देवदूतच म्हटलं जातं. आणि किरण गावंडांच्या जीवनामध्ये देवदूताची भूमिका त्यांनी नेहमीच साकारलेली आहे. ती साकारण्याकरता किरण गावंडांना आता मी 100च वर्ष मागतो. किती त्याच्या पुढे मग जर मौका भेटला तर आणखी मागू आपण. एकूणच आपल्या आई वडिलांचं, आपल्या कुटुंबियांचं, कुटुंबातील ज्येष्ठ श्रेष्ठांचं स्मरण करून आपल्या जीवनाची वाटचाल करणाऱ्या किरण गावंड यांचा जो गौरव अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीने केला, आपण सगळेजण या ठिकाणी येऊन त्या आनंदामध्ये आपण सहभागी झालो. पुन्हा किरण गावंडांचं अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.
आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व मान्यवर इथे उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं इथे आभार मानण्यासाठी मी आदरणीय कल्याणीताई नाईक यांना विनंती करतोय की आपण सर्वांचा पण इथे आभार मानायचा आहे. हॅलो. बोलता बोलता मला एक माझ्या लोक विचारतात ना, माझा जेव्हा तिकडे दिल्लीला सत्कार केला प्रवेश विद्यार्थी त्यांनी मला तिकडे इंटरव्ह्यू घेतला. तेवढे तुमच्या मनात आता खंत काय राहिले, काहीतरी असतं ना माणसाचं राहिलेलं, अरे हे झालं नाही हे झालं नाही. तर मी त्यांना बोललो, इस्रायल वॉर सुरू झालं हमासचं आणि हे, तेव्हा मला एक नोटीस आली की तिकडे शांती सेना पाठवायची आहे इंडियन गव्हर्नमेंटला आणि 300 लोकांच्या 3 तुकड्या पाठवायचे आहेत एक महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी सॉरी. तर कोणी जे असे ऑफिसर्स असतील ज्यांनी डिझास्टरमध्ये काम केले, त्यांना अनुभव आहे, त्यांनी आपलं नाव रजिस्टर केलं आणि मी पहिलं नाव रजिस्टर केलं. आणि आजपर्यंत मी वाट बघतोय, मोदीजी अजून ठरवत नाही कधी पाठवायची शांती सेना. तर ती लवकर पाठवावी. मध्ये जावंही मला नाही, काय जायचं नाही, कुठे नाही जायचं, पण मी जाणार. नोटीस आली का मी निघून जाणार आहे. धन्यवाद. नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. सर्वांचे इकडे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर आपण सगळ्यांच्या प्रेझेन्सनेच हा कार्यक्रम सफल झाला आहे. इथे उपस्थित सर्व मान्यवर, नामदार श्री गणेशजी नाईक म्हणजे आमचे मोठे पप्पा, त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांनी वेळात वेळ काढून इथे आले. आज खरं तर त्यांचा पालघरचा दौरा होता. आज दुपारपर्यंत त्यांचं पालघरचेच प्रोग्राम होते, पण तरी ते तिकडनं लवकर निघून टायमात पोचले आणि आपल्यात उपस्थित राहिले. आपले दादा डॉक्टर संजीवजी नाईक साहेब ते सुद्धा आवर्जून आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलवलं तर जरूर येतात. त्यांना देखील खूप खूप त्यांचे आभार. आणि इतर सर्वच मान्यवरांना आभार मानते मी. ते सगळे झाले. सर्व नाईक कुटुंबियांचे आभार, सर्व गावंडा घराण्याचे आभार आणि आपले सर्वच आप्तेष्ट आणि मित्रपरिवार सर्वांचे, राय कुटुंबियांचे सर्वांचे आभार मानते. आणि तुमचे आशीर्वाद, तुमची साथ ही सदैव आमच्याबरोबर अशीच राहो. आणि एवढंच बोलून मी इकडच्या कार्यक्रमाचे तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आले. तुमचे आशीर्वाद कायम राहू दे. धन्यवाद. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. थोडासा एक योग सांगतो. ज्यावेळी संग्रहालयाचं उद्घाटन झालं त्यावेळी देखील दादा, डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब होते आणि आजच्या पुस्तकाच्या उद्घाटनाला देखील ही सर्व मान्यवर आहेत. एक दुधात शर्करा असा योग आहे, योगायोग आहे आणि भविष्यात अजून सरांची 2 पुस्तकं येत आहेत. हॅलो. त्याच्या अगोदर आश्रमाचं जेव्हा लोकार्पण झालं तेही दादांच्या हस्ते झालेलं आहे. आणि मग म्युझियमचं आणि आज पुस्तकाचं आणि असे प्रोग्राम होतच राहणार. आणि दादा आणि सर्व नाईक कुटुंबीय सगळ्यांना आपल्याला परत यायचंच आहे. पुढे माझी 3 पुस्तकं येत आहेत पुढल्या वर्षी, तेव्हा पण सगळ्यांना इथे यायचं आहे परत. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा एकदा आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि सर्व नाईक परिवार, राय परिवार, गावण परिवार यांच्या सगळ्यांच्या वतीनं आपण इथे सगळेजण उपस्थित झालात. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो.